काय तुझ्यापेक्षा लई कलर भक्क वाटला नाही रे. प्रवास किती करणार आहे मग आईला? आईला होय आता तिथलं कसं आहे त्याच्यावर आहे. मैयाचं सोंग केलंय आणि हे बघ असं घेतलंय आणि असं चिमटा घेतलाय ना. बघ म्हणून ना गेलते ही अशी करते मी आलेस. जय जय करता तुम्ही करता जय 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 मेरा पीछा नहीं छोड़ रहा. अपनी रक्षा के लिए मैंने हथियार उठाया. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर पहाटे 5:30च्या सुमारास खिचडी बनवते मी, कारण आईला द्यायची टिफिनमध्ये. कारण डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की आपण चेक करून बघूया, या टायमिंगमध्ये काहीतरी पर्टिक्युलर ते एक डोस देणार होते आणि त्यावेळी ते दिल्यानंतर खरंच परत काही त्रास होतो का, किंवा मग कशा पद्धतीने तिची बॉडी रिस्पॉन्ड करते त्यावरती, अशा काही गोष्टी होत्या. सो त्यासाठी टिफिन बनवायला घेतला. रात्रभर आईजवळ भैया होता आणि आता पहाटे म्हणजे पप्पा जेव्हा टिफिन घेऊन जातील तर तो घरी येईल आणि पप्पा तिच्याजवळ थांबतील. मग ती कशा पद्धतीने काय तिथे होतं आहे त्या अकॉर्डिंग मग डॉक्टर डिसिजन घेणार. ट्रीटमेंट मुरुडमध्येच पुढे कंटिन्यू करायची की मग खूप जास्त सिरियस असेल तर लातूरला मग आईला शिफ्ट करायचं चाललेलं आहे. तर आज ते समजेल आपल्याला. वहिनी भोपाल तिथं वेळ लागणार असेल तर दोघाली बी देऊ. तिथं खायचं खिचडी असतं मोबाईल की गिळ आहे पण त्यांना बस ते वरण भात तर किती पटपट पटपट खाल्ला भूक लागली काढता नुसतं घास घालच तर. आणि तिथं काहीच दुसरं तोंडात गेला नाही, म्हणजे ते फक्त म्हणते हलकंच आणि काय तिथं मिळायचं दुसरं. तेच की असं का कशी घास घेऊ मी बघितले चावी नसून इतकं तिला भूक लागली. पातळ झाली की चटणी झाली. बांधा डबा सांगली म्हणूनच याच्यात बांधा. कॅरी बॅग असली तर बरोबर कॅरी बॅग घाल. कॅरी बॅग पण दाजा पैसे जरा आणू सांगतंय वहिनी लय दिलं टोपण आहे सांगतंय. मी काय म्हणते त्यापेक्षा गच्च 2 बी असलं तर जमते. काय डबा छोटे 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 एवढे 2 बसणार नाही बसायचे लय छोटे. ते श्रीला आईनं ते दिलं होतं का इथून दवाखान्यात आईला त्याचं पण झाकण असलं आहे. गच्च बांधायला पाहिजे कर्जामध्ये गच्च बांधायचं पण बसते.
सांडून येते ते आधीच पोटात पडा होत. काल बरं नाही चमचा येतच टाक. आता पप्पाच्या गाडीकडे पिशवी द्यायची की नव्हती जितकी पातळ होता तेवढा आपली उगाच डाळ पिकते लय पोळत झाला तर त्या दोघांवरती झाली बरोबर. मला काय आवडायचं म्हणलं हेल्दी असते आजच्या दिवस खा बसून कधीतरी. उतरा आवाज लय भारी आवाज क्वालिटीचा एकदम लय भारी ते बी 2 वेळ खूप 4 वेळा म्हणलं तरी पुन्हा तू येईल गोळी दिली का. जस्ट भैया घरी पोचला आणि पप्पा निघालेत आता जाण्यासाठी. बऱ्यापैकी गोष्टी आवरलेल्या आहेत. टिफिन दोघांचाही सोबत दिला आहे आणि भैया दुपारून जाईल जेव्हा पप्पा घरी येतील. तर असं चाललं. इकडे शौर्य पण उठलेलं आहे. बाळ तर काय सकाळी खूप लवकर उठलेली असते ते. आणि इकडे श्री पण उठला आहे आता. काय करायला काय नाही आमचं काय चालायचं. तुझं पांढरा किती चारा पडलाय काय पुस्तक बाय. नाही ग थोडं माझं टिकली कुणी लावली टिकली आणि वट धरायली. लय आगाव झालाय. गेला तर कुठे एकच माणूस. आम्ही दोघीच घरी आणि आई तर काय दवाखान्यात आहे. कमी झालं ना पोटात दुखायलंय म्हणते जरा. ऍडमिटच आहे तिथंच. गाठ गेली गाठच म्हणते ती पण ते आता कोण हे करतो. आता पूर्वी कसं आका चोळून द्यायची ती पोट हे तिथं राहायचं तिचं. कोण नाही का कोण डोळ्या दुसरे हाय ते पण ती भया म्हणते की तसलं करून अजून तिसरं काय झाल्यास काय करायचं. नाही ती गाठ गेली असल्यावर का ती गाठच बसवून घ्यावं लागते. मग ते त्याच्यामुळेच आता कमी झाली. आज सकाळी कमी झाली. ह्याच्या आधी 2दा-3दा ऍडमिट केलं. दवाखान्यात राहिली आणि घरी आलं की पुन्हा सुरू झालं. मग काल गाठ गेल्यावरच पोट दुखते. पोट आज दुखायलंय. आज कोण भैया आहे का सोबत. हा भया आहे. ही बाळाला घेऊन मला कुठं येऊ द्यायला. कुठे येणं ते म्हणायला लागलं ते बाळ छोटा आहे दवाखान्यात सोय नसती. काय आजारी पडलेस काय करायचं पुन्हा तिने. लेकराला अजून काय तर दुसरंच. हा मग भयाच आहे तिथं. हो का थोडा तरी आवाज सहन होतय का बघा बघा पिलू. म्हणजे ते पप्पा सोबत. हो येतो. पप्पा गेले येतो हा पप्पा मग आजी कुठून बोलाय. सांगितलंच नाही पप्पांनी. पप्पांनी मला सांगितलं पण नाही. मागच्या वर्षी यायचं म्हणलं तर पप्पांनी नेलं पण नाही. ऊन हाय म्हणून आलाय का काय तरी मध्ये बाळ दाखवू. हॅलो मला पप्पांनी सांगितलंच नाही की लांब जाण्याला जायलोय. इकडे दवाखान्यात गेलते रे. दवाखान्यातून इकडे आल्या. ह्याच्या अगोदर यायचं तेव्हा पण नाही का नाही रे. ह्या अगोदर यायचं होतं तेव्हा पण पप्पांनी मी रडलं तरी नेलं नाही.
पप्पा बेकार आहे. आपली भेट बोल येत नाही काय रे. आपणच भेटून जातोय. पप्पाला तरी घालायला पाहिजे. खुश झालं बघा, खुश झालं. कोणा मारले आणून झालं तुला श्री हो पिलू दाखव, आजोबा वरून दाखवायचं वरून. अरे दीदी मी बघलाय माझ्याकडे. अरे बघलाय नाही. छान दिसला रे. आई बघला रे टकला ये बोलते का लय बोलते बोल लय बडबड करते. श्री म्हणते हाय का नाही. इकडे इकडे बघला रे. लय आगाव आहे ती, लय आगाव आहे. श्री बरं म्हणायचं असले आगाव आहे. बारीकपणे तसेच असतात लेकर. काय म्हणते ते श्रीला. श्री दादा, श्री भैया, भैया म्हणावं म्हणलं का. ए श्री, ए श्री एवढ्या लवकर विचारा की त्याने व्हिडिओ आता इथल्या मोबाईल मध्ये आहे खरं ती. लय बोलतय काय ती. बाबा बाबा आया घे असं म्हणते. 8-9 महिन्याच्या पुढून बोलायला शिकते. त्याला लवकरच बोल का दिसू आलंय. बाबा येणे वेगळा दिसला म्हणायचे. बघायचं नाही अजून. ये दीदी ये 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 लय बघला लय बाबा रे आणून म्हणला. कोण आहे ग पिल्लू, कोण आहे ग, कोण आहे, कोण कोण बाबा अरे हसला लय. कोण आहे, कोण आहे, कोण आहे. बाबा बाबा तर का आजी, आजी ये म्हणा. उठले म्हणा, मी लगेच उठते म्हणा. कावळ्यासारखं झोपते, थोला आवाज आला की उठते. ये ये म्हणा, ये ये करून दाखव. जोडीला झोपलाय वागे. जोडीने झोपले ते दोघे जण. हो श्री तुझ्याहून लय भक्क वाटलेले रे. श्री काय तुझ्यापेक्षा लई कलर भक्क वाटलेला रे. हो आता श्रीच भक्का वाटला तर श्रीहून भक्क दिसला पिल्लू. हा हो बघ लाले तुझ्याकडे. बस ना रांग लाले तरी आता नाही. गुडघ्यावर उभा होती पण रांगत नाही. प्रयत्न करते. प्रयत्न करते. घोडा बनती पण रांगत नाही. उठूनच फिरतोय मग आता पुन्हा घोडा बनला. घोडा बनती, पालत पडून सरकती. असा पाय घेती, तोंडात घालती आणि चाटती. लय बघलाले रे पिल्लू. दादा झोपले माझ्या जवळ म्हणले. जवळ घे बोललाले गे मला अजून. लय बोलती. लय बोललाले गुलू गुलू. पिल्लू असं दोघाला पण घेते. ये माझं इकडे घेतलेलं दिसलं. दिसतंय का आता. दिसायलेत का दोघं पण. छान दिसलालेस. बसवाय शिकवायचंय. आता कसं होतं, बसती हात टेकून बसती. पण अजून असं स्वतःला बसता येत नाही. वजन जास्त आहे जरा तिचं. वजन जास्त असला तोंडावर हे पडेल वाटत. हा बसती टेका अशा हात दोन टेकून, पण असं स्वतः नाही बसत. हा आता 5 तारखेला 8 पूर्ण होतात तिला. का होय 5 तारखेला. मग त्याने बसत बी नाही ना आता काय बी नाही. आता उठूनच चलायच बघते.
प्रवास किती करणार आहे मग आईला? आईला होय, आता तिथलं कसं आहे त्याच्यावर आहे. आजी हा. हे बघ मयाच्या आजी मयाचं सोंग केलंय आणि हे बघ असं घेतलंय आणि असं चिमटा घेतलाय आणि हात तिकडे केलाय. आता कसं करू लागले बघ की तेव्हा तुला मया करते का नाही रे श्री? मया करायचं म्हणायली आणि असं चिमटा घेऊन गेलाय तिकडे हात. मग तब्येत ही चांगली आहे का तुमची? तर ही चिल्ली पिल्ली आजीशी गप्पा मारतायत, तर म्हटलं आता किचनमध्ये जाते, कारण की मला बनवायचा आहे गाजराचा हलवा. आता आई आजारी असताना कशाला, तर वहिनींची आई आली आहे, तर त्यांना म्हणजे पाहुणचारात दुसरं तर काही नाही. मग म्हटलं चपाती भाजी वरण भात आणि त्यासोबत गाजराचा हलवा करूया. घरी गाजरं होती तर तीच आता मी इथं किसून घेतली आहेत आणि हलवा बनवून घेते. हो आता बदलले. आता जर्गीला बॉक्स आणली. ह्याच्यामध्ये का वहिनी खवा पण घालते? हो कोमट घालते. खवा नसला तर साय मध्ये तुपात होते. नाही तर खवा पेढा पण टाकतात काही. मी इथे डिलेव्हरीच्या वेळेस होते त्यावेळी काही भांडी मागवली होती, तुम्ही पाहिले असतील, परंतु वहिनी ही जुनीच भांडी वापरतात आणि त्यांना ती आवडतात. त्यात मी काहीच करू शकत नाही. मी फार तर सजेस्ट करू शकते की चेंज करूया म्हणून, पण ऐकायचं नाही ऐकायचं ते त्यांच्यावरती. ही वहिनी काचेच्या डब्यात मातीच्या भरणीत ठेवायचं तूप जास्त चांगलं राहतं आणि जास्त कालावधीसाठी. प्लास्टिक कसलं तर प्लास्टिक त्यानंतर उर्वरित राहिलेला जो काही स्वयंपाक आहे तो पण बनवून घेते आणि गप्पा मारत मारत अगदी फटाफट होतो, कारण तिथं मला इतकी प्रॅक्टिस झालेली आहे कोल्हापूरमध्ये तर की हे सगळं करत असताना यूट्यूब आणि बाळाला वगैरे पण सांभाळावं लागतं. इथं बाळाला बऱ्यापैकी वेळा वहिनी घेतात, त्यामुळे एवढं काही वाटत नाही. पोरं खायची नाही. तेवढी तर साय काय झालं? तिचीच मिठी असते. मला हाताचा वास लागते. माझ्यावरच नसतं. मुरुडमध्ये गेले 3 दिवस आई होती, परंतु डॉक्टरांना काही तेवढं जास्त ते क्युअर करता येत नाही आहे आणि ते बोलले की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तरी पण का हा त्रास कमी होत नाही ते लक्षातच येत नाही. त्यामुळे मग पप्पांनी डिसिजन घेतला की आता डिरेक्टली आपण लातूरला जे त्या आजाराचे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडेच शिफ्ट होऊ आणि म्हणजे तिकडे एकदा ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली की काही टेन्शन राहणार नाही. जोपर्यंत ती पूर्णपणे रिकवर होत नाही तोपर्यंत डिस्चार्ज घ्यायचाच नाही असं ठरवल्यानंतर मग आता फोन पण आला होता की आता लातूरला आईला घेऊन जायचं आहे म्हणून. सो ह्या गोष्टी आज असणार आहेत. म्हणजे बऱ्याचदा असंही नाही आहे की खूप मोठं काहीतरी झालं आहे किंवा काय, परंतु अशक्तपणा खूप जास्त असल्यामुळे कुठल्याही म्हणजे आजाराशी डील करताना आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असायला हवी आणि ती मागचे 15 दिवस झालं तिचं ना, म्हणजे अण्णा जाण्याच्या अगोदर पण ती आजारी होती, म्हणजे ॲडमिट होती, परंतु नंतर ती थोडीशी रिकवर झालेली. परत पुन्हा तिला त्रास सुरू झाला अण्णांच्या जाण्यानंतर आणि अण्णा गेल्याच्या एक 3ऱ्या दिवशीपासून पुन्हा तिला ॲडमिट केलं गेलं. तर ते सगळं चालूच आहे, परंतु आता होपफुली सगळं व्यवस्थित होईल, कारण त्या आजाराचे तज्ज्ञ असतील ना डॉक्टर, तर गोष्टी खूप लवकर सोप्या पण होऊन जातात आणि त्यांना ते डायग्नोसिस करायला सोपं जातं, कारण त्या अकॉर्डिंग त्यांच्याकडे सगळंच काही इक्विपमेंट किंवा मशीन्स सगळंच असतं. तसं इकडे मुरुडला थोड्याशा लिमिटेशन्स होत होत्या आणि रिपोर्ट जे बेसिक तपासण्या असतात किंवा टेस्ट असतात त्याच्यामध्ये सगळं काही नॉर्मलच येत होतं. त्यामुळे मग फायनली पप्पांनी डिसिजन घेतला की नाही आपण लातूरलाच शिफ्ट करू म्हणून. सो तिथं पण कन्फ्युजन होतं की धाराशिव की लातूर, आपल्याला कुठलं कन्व्हिनियंट होईल अशा पद्धतीने. इकडे वहिनींची आई बसली आहे, वहिनी त्यांच्याशी बाळाला बोलत बोलत गप्पा मारतात. तिकडे माझं आता ऑलमोस्ट जेवण तयार झालं. पापा पेले मध्ये आता भैयाने आणले. रेग्युलर पेक्षा जरा महाग आहे. दे दे
हे दे ते दे. इसकी चिंता में सारी रात करवटें बदलती रही. जब से आई है जा बाबा तिकडे मी नाही देणार. मी नाही देणार जा. सबको याद कर रही हूँ कि और क्या. मुझसे इसकी खामोशी देखी नहीं जाती. कौन सी बेटी चाहेगी कि वो अपने माँ के आकर बैठ जाए. खुशी के मौके पर आए तो अलग बात होती है. जिस बेटी को देखने के लिए दिन रात मन तरसता था, अब जब वो घर आकर बैठी है आता दुपारची वेळ झाली आणि आईला लातूरला शिफ्ट केलेलं आहे जटाळ हॉस्पिटलमध्ये. आणि पप्पा घरी आले आणि भैया आणि हे दोघंजणं गेलेले आहेत लातूरला. गेल्यानंतर म्हणजे आईला दवाखान्यात ॲडमिट वगैरे करून झाल्यास तिथले सगळ्या गोष्टी झाल्यानंतर हे लांबजण्याला गेलेले. आणि लांबजण्यावरनं मग अशी फोन आलेला ते मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. सासूबाई वगैरे बोललेले, भाऊ बोललेले. तर त्यांनी फोनवरती बाळाला पाहताना खूप खुश होत होते. आणि हे तिथेच आहेत. आता रात्री येतील ते म्हणजे लांबजण्यावरून लातूरला जातील आणि लातूरवरून मग परत इकडे येतील अशा पद्धतीने. कारण परत उद्या सकाळी जाताना टिफिन वगैरे आणि या सगळ्या गोष्टी घेऊन जाणार. तर पप्पांनी येताना तिथं आईचे जे काही कपडे वगैरे होते ना मुरुडमध्ये म्हणजे तिथं चेंज केलेलं ते घेऊन आले होते धुण्यासाठी. तर ते कपडे मी इथं आता क्लीन करते. आणि आमचे पण रेग्युलरचे कपडे आहेतच की, तर ते सगळंच आता धुणं वगैरे धुवून घेते. कारण की स्वयंपाक झाला, जेवणं झाली की लगेचच जर आपण विसावलो ना तर बाकीची कामं ही अशीच राहून जातात. त्यामुळे ही फटाफट हातासरशी करून घेतली की मग परत तितकं हे राहत नाही. जेव्हा तुमच्या घरात पेशंट असतो, लहान बाळ असतं, त्यावेळी काम थोडं जास्तीचं असतं. कारण माहीत नाही कधी काय फोन येईल किंवा मग कधी काय गरज भासेल आणि आपल्याला कधी काय द्यावं लागेल म्हणजे दवाखान्यामध्ये. ह्या गोष्टीची सुद्धा बॅक ऑफ द माइंड आपलं प्रिपरेशन असलंच पाहिजे. शिवाय लहान बाळ घरात म्हटल्यानंतर तर खूपदा म्हणजे ते कपडे खराब होत असतात. तर ते क्लीन करत तरी उन्हाळ्यामुळे थोडंसं कमी झालं आहे प्रमाण. मग त्यामुळे तितकं जास्त नसतात. परंतु आता आईचं स्टोल असेल किंवा या गोष्टी बेडशीट्स तर ते घरीच आणतो आम्ही आणि ते सगळं चेंज करून स्वच्छ धुवून मग दुसरं द्यायचं अशा पद्धतीने करत आहोत. म्हणजे स्वच्छता पण राखली जावी आणि आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता तर सगळ्यात अगोदर महत्त्वाची आहे. तर मला होतं आहे त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करते. कारण की माझंसुद्धा तितकंच कर्तव्य आहे. जरी मी दवाखान्यात जाऊ शकत नसेल तरी हे तिथे आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भैया तर तिथलं सगळं हँडल करतो आहेच, परंतु घरातल्या जे काही तिच्यासाठीच्या गोष्टी आहेत तर त्या मी माझ्या परीने बाळाला बघत बघत करण्याचा पूर्ण प्रयत्न करते. आडवाच कर राहिलं सारखं उभाच व्हायला हात. मला सर्टिफिकेट मिळालंय. ISSO वर्षाची माणूस लागली की हिंदीच्या टेस्टमध्ये फर्स्ट आलोय. हिंदीच्या टेस्टमध्ये मी फर्स्ट आलोय. इजी होती. सगळं